हां, आपल्याला नेहमी काय शिकवलं जातं? देवापर्यंत पोहोचायचं असेल तर खूप सायास करावे लागतात. हां, अगदी बरोबर. म्हणजे कडक उपवास करा किंवा अणवाणी चालत तीर्थक्षेत्रांना जा. तासनतास रांगेत उभे राहा आणि आणि एवढं सगळं करूनही देवाची कृपादृष्टी होईलच याची काही शाश्वती नसते. हो ना. ती एक अनिश्चितता नेहमीच असते. पण जर कोणी असं सांगितलं की जागेवरून 1 इंचही हलण्याची गरज नाही आणि तरीही देव स्वतः धावत येऊ शकतो, हे ऐकायला खरंच खूप आश्चर्यकारक वाटतं. एवढंच नाही तर तो कायमचा तिथं राहील. फक्त आपल्याला आपला आतला पत्ता बदलावा लागेल. ऐकायला थोडं अशक्य वाटतं ना? साहजिक आहे. कारण आपण एका अशा जगात राहतो जिथे प्रत्येक गोष्टीचा एक निश्चित भौतिक पत्ता असतो. हो. आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर आपण गुगल मॅप्स उघडतो, एखादा पिन ड्रॉप बघतो आणि अचूक अक्षांश आणि रेखांश मिळवतो. हो, तसंच करतो आपण. आपल्याला अशा मोजता येणाऱ्या किंवा डोळ्यांनी दिसणाऱ्या गोष्टींची सवय झाली आहे. पण जेव्हा प्रश्न आंतरिक शांतीचा किंवा आध्यात्मिक जोडणीचा येतो ना, तेव्हा ही बाहेरची GPS सिस्टीम पूर्णपणे कोलमडून पडते. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आजची ही सखोल चर्चा मला खूप महत्वाची वाटते. नक्कीच. आज आपण संत तुकारामांच्या एका अशा अभंगाच्या मुळाशी जाणार आहोत, जो शतकानुशतके मानवी मनाला दिशा दाखवत आला आहे. हा अभंग म्हणजे केवळ काही ओळींची कविता नाहीये, तो एक परिपूर्ण मार्गदर्शक नकाशा आहे. आज आपण हेच शोधून काढणार आहोत की दया, क्षमा आणि शांती या 3 शब्दांमध्ये असा कोणता जादुई फॉर्म्युला दडलेला आहे, जो थेट ईश्वराला आकर्षित करतो. या अभंगाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हा आपल्याला बाहेर शोधायला सांगतच नाही. अच्छा. 17व्या शतकात जेव्हा समाजावर कर्मकांडांचा आणि बाह्य देखाव्याचा मोठा पगडा होता, तेव्हा संत तुकारामांनी हा विचार मांडणं ही एक अत्यंत क्रांतिकारी घटना होती. म्हणजे त्या काळात हे खूपच वेगळं होतं. होय. तत्कालीन समाजात सामान्य माणसाला असं वाटायचं की देव फक्त गाभाऱ्यातच भेटू शकतो आणि तिथपर्यंत जाण्याचा मार्ग खूप खडतर आहे. तुकारामांनी हा समज पूर्णपणे मोडून काढला. त्यांनी थेट माणसाच्या आतल्या जगावर लक्ष केंद्रित केलं. आणि ह्या प्रवासाची सुरुवात होते ती अभंगाच्या पहिल्याच ओळीपासून. बरोबर. ओळ अशी आहे, दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वस्ती. आता मगाशी आपण जो मॅप्स आणि जीपीएसचा संदर्भ दिला ना, हां त्याच्याशी मी हे जोडून पाहत होते. हां हां सांगा ना. मला असं वाटतं की दया, क्षमा आणि शांती हे 3 गुण म्हणजे खऱ्या अर्थाने आत्म्याचे जीपीएस कोऑर्डिनेट्स आहेत. क्या बात है. खूप अचूक उपमा आहे ही. हो ना. हे 3 बिंदू जेव्हा एकाच ठिकाणी जुळून येतात तेव्हाच तो अचूक पत्ता तयार होतो. पण हे सगळं कागदावर खूप सोपं वाटतं. प्रत्यक्षात या 3 शब्दांची सांगड कशी घातली जाते? हां, खूप चांगला प्रश्न आहे. कारण हे शब्द आपण रोजच्या व्यवहारात इतक्या सहज वापरतो की त्यांचा मूळ अर्थ आपण कुठेतरी हरवून बसलो आहोत. खरंय. आपण यांच्या मेकॅनिझमकडे म्हणजे यांच्या कार्यपद्धतीकडे लक्ष देऊया. पहिला शब्द आहे दया. आजकाल आपण दया म्हणजे एखाद्याची कीव करणे किंवा एखाद्याला बिचारा समजणे अशा अर्थाने घेतो. पण इथे दयेचा अर्थ तसा नाहीये. मग नेमका अर्थ काय आहे इथे? इथे दया म्हणजे अत्यंत सखोल करुणा, समोरच्या व्यक्तीच्या दुःखाची जाणीव होणे आणि ते दूर करण्यासाठी आतून उमाळा येणे. ही एक सक्रिय भावना आहे, निष्क्रिय नाही. अच्छा, म्हणजे केवळ रस्त्यावरून जाताना एखाद्याला पाहून अरे रे म्हणणे ही दया नाही. अगदी बरोबर. तर त्याला मदत करण्याची आंतरिक उर्मी म्हणजे दया. ठीक आहे, हे समजायला सोपं आहे. पण खरा अडथळा येतो तो दुसऱ्या शब्दात, क्षमा. थांबा, इथे मला एक व्यावहारिक शंका उपस्थित करायची आहे. नक्की विचारा. आजच्या जगात जर आपण सतत सगळ्यांना क्षमा करत राहिलो तर लोक आपला गैरफायदा घेतात, हे बऱ्याच जणांना वाटतं. म्हणजे आपल्याला कोणी ट्रॅफिकमध्ये कट मारला किंवा ऑफिसमध्ये कोणी राजकारण केलं आणि आपण म्हटलं की जाऊ दे मी क्षमा केली, तर लोक आपल्याला डोरमॅट समजतील. बरोबर आहे. मग अशा जगात संत तुकाराम एका सामान्य माणसाकडून क्षमेची अपेक्षा कशी करू शकतात? हा अत्यंत रास्त आणि आजच्या काळाला लागू पडणारा प्रश्न आहे. पण इथेच आपली क्षमेची व्याख्या चुकते. म्हणजे कशी? आपल्याला वाटतं की क्षमा करणे म्हणजे समोरच्या व्यक्तीला त्याच्या चुकीतून मुक्त करणे किंवा त्याने जे केलं ते बरोबर होतं असं मान्य करणे. हो, तसंच वाटतं आपल्याला. पण मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून क्षमा ही समोरच्या व्यक्तीसाठी नसतेच मुळी, ती आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी असते. अच्छा, स्वतःच्या फायद्यासाठी. होय. जेव्हा आपण एखाद्याबद्दल राग, चीड किंवा द्वेष मनात धरून ठेवतो ना, तेव्हा आपण आपल्या मनात त्या व्यक्तीला फुकट राहायला जागा दिलेली असते. बापरे, हे खूपच वेगळ्या पद्धतीने मांडलं तुम्ही. हो ना. म्हणजे तो राग आपल्या मनाचा रेंट फ्री ताबा घेऊन बसलेला असतो. अगदी तसंच.
आणि तो राग आपल्या ऊर्जेचा सतत निसरा करत असतो. क्षमा करणे म्हणजे त्या व्यक्तीला शिक्षा न करणे नव्हे, तर आपल्या मनाच्या घरातून त्या व्यक्तीला इविक्ट करणे, म्हणजेच बाहेर काढून देणे. वा, हे खूपच भारी आहे. जोपर्यंत आपण इतरांना क्षमा करत नाही तोपर्यंत आपलं स्वतःचं मन मोकळं होत नाही. आता विचार करा, जर आपलं मन आधीच कोणाबद्दलच्या रागाने आणि द्वेषाने पूर्णपणे भरलेलं असेल तर तिथे ईश्वराला किंवा शांतीला राहायला जागाच कुठे उरते. हे फारच भन्नाट आहे. म्हणजे क्षमा ही एक प्रकारची मनाची स्वच्छता मोहीम आहे. अगदी बरोबर शब्द वापरलात. आपण जुनं कुजलेलं सामान बाहेर फेकल्याशिवाय नवीन आणि चांगल्या गोष्टी घरात आणू शकत नाही. आणि यातूनच मग तिसरा टप्पा गाठला जातो, तो म्हणजे शांती. आणि इथे लक्षात घेणं गरजेचं आहे की शांती ही बाहेरून विकत आणता येणारी गोष्ट नाहीये. ती दया आणि क्षमा या 2 कृतींचा नैसर्गिक परिणाम आहे, म्हणजे बाय प्रोडक्ट आहे. म्हणजे ती आपोआप येते. पोचतं. त्यालाच आपण आंतरिक शांती म्हणतो. आणि जेव्हा माणसाच्या आत हे तिन्ही गुण एकत्र येतात तेव्हा तिथे देवाची वस्ती असते. आणि या पुढचा भाग तर माझ्यासाठी एखाद्या धक्क्यासारखा होता. कशामुळे? या अभंगाचं ध्रुवपद आहे, पावे धावूनिया घरा राहो धरोनिया थारा. आतापर्यंत आपण हेच ऐकत आलोय की माणसाने देवाच्या मागे धावायचं असतं, देवाला शोधत रानोमाळ भटकायचं असतं. बरोबर. पण इथे संत तुकाराम नेहमीच्या संकल्पनेला पूर्णपणे उलथवून टाकत आहेत. ते म्हणत आहेत की देवच माणसाच्या घराकडे धावत येत आहे. ही नेहमीच्या संकल्पनेची पूर्णपणे उलट मांडणी नाही का? नक्कीच आहे. आणि तो नुसता चालत येत नाहीये, तर धावून येत आहे. या एका शब्दात केवढी मोठी गती आणि आतुरता दडलेली आहे. खरंच. मगाशी आपण जो ऐतिहासिक संदर्भ पाहिला त्या पार्श्वभूमीवर विचार करा. कर्मकांडांच्या ओझ्याखाली दबलेल्या समाजाला तुकाराम महाराज सांगत आहेत की परमेश्वराला शोधायला कुठेही जाण्याची गरज नाही. जर आपलं अंतःकरण शुद्ध असेल तर त्यालाच आपली इतकी ओढ लागते की तो सर्व बंधने झुगारून धावत येतो. पण तो असं धावत का येतो? म्हणजे आपण मगाशी जीपीएसचं रूपक वापरलं. हो. आपण जेव्हा दया, क्षमा आणि शांतीचे कोऑर्डिनेट सेट करतो तेव्हा जणू काही आपण एका अंधाऱ्या जंगलात एक मोठा प्रकाश जोत चालू करतो, क्या बात आहे, जो थेट आकाशात जातो आणि ईश्वराला सांगतो की हे बघ, इथे जागा रिकामी आहे आणि ती तुझ्यासाठी स्वच्छ करून ठेवली आहे. अतिशय सुंदर रूपक आहे. आणि जेव्हा तो त्या प्रकाशाच्या दिशेने येतो तेव्हा तो फक्त एक पाहुणा म्हणून भेट देऊन परत जात नाही. अच्छा. पुढचे शब्द आहेत राहो धरोनिया थारा. थारा धरणे म्हणजे आपला कायमचा मुक्काम ठोकणे. म्हणजे तो कायमचा राहतो तिथे. हो. त्याला ती शुद्ध अंतःकरणाची जागा इतकी आवडते की तो तिथून परत जाण्याचा विचारही करत नाही. आपण नेहमी भौतिक जगात मोठी घरे बांधतो, ती सजवतो, पण आतलं घर साफ करायला विसरतो. हे अगदी खरंय. ज्या मनात क्षमा आणि शांती आहे तिथे देव कायमचा आश्रय घेतो. हे ऐकताना खूप दिलासा मिळतोय. पण यापुढची जी ओळ आहे तिने मला खरोखरच विचारात पाडलं. कोणती ओळ? दुसरी ओळ आहे, कीर्तनाचे वाटे बराडिया ऐसा लोटे. आता पुढचा विचार करण्यापूर्वी मला एक गोष्ट प्रामाणिकपणे कबूल करायची आहे. सांगा ना. मला बराडिया या शब्दाचा अर्थच माहीत नव्हता. हा कुठला तरी खूप जुना किंवा बोलीभाषेतील शब्द आहे का? हो, हा एक जुना आणि अतिशय मार्मिक शब्द आहे. बराडिया म्हणजे अनेक दिवस अन्ना वाचून तडफडणारा, अत्यंत भुकेने व्याकुळ झालेला माणूस. अरे बापरे. इथे संत तुकाराम एका अत्यंत धाडसी आणि अनपेक्षित रूपकाचा वापर करत आहेत. ते प्रत्यक्ष ईश्वराची तुलना एका भुकेल्या माणसाशी करत आहे. काय सांगताय? म्हणजे ज्या ईश्वराला आपण 56 भोग आणि नैवेद्य दाखवतो, जो संपूर्ण विश्वाचा पालनकर्ता मानला जातो, तो स्वतः भुकेला आहे. होय. हे रूपक पचवायला थोडं जड जातंय. म्हणजे एखाद्या अत्यंत भुकेल्या माणसाला, ज्याने अनेक दिवस काही खाल्लेलं नाही, त्याला जर अचानक अन्नाचं भरलेलं ताट दिसलं तर तो शिष्टाचार, मॅनर्स सगळं विसरून अन्नावर तुटून पडतो. तशी अवस्था इथे वर्णिली आहे का? अगदी त्याच तीव्रतेने. पण इथे महत्वाचा प्रश्न हा आहे की देवाला भूक कशाची आहे? कशाची आहे भूक? त्याला आपल्या पैशांची किंवा सोन्या चांदीच्या मुकुटांची किंवा नैवेद्याची भूक नाहीये. त्याला भूक आहे ती खऱ्या भक्तीची, निखळ प्रेमाची आणि अहंकाराच्या अभावाची. अच्छा. जगातील सर्व भौतिक संपत्ती त्याच्याकडे आहे, पण माणसाच्या मनातील निस्सीम भक्ती ही एकच गोष्ट अशी आहे जी त्याला स्वतः निर्माण करता येत नाही. ती माणसालाच द्यावी लागते. आणि म्हणूनच तो तिचा भुकेला आहे. अगदी बरोबर. आणि ही भक्ती त्याला कुठे मिळते? तर कीर्तनाचे वाटे, म्हणजे कीर्तनाच्या मार्गावर. बरोबर. पण मग कीर्तन म्हणजे नेमकं काय? फक्त टाळमृदुंग घेऊन मोठ्या आवाजात गाणी म्हणणे म्हणजे कीर्तन का? कारण आजकाल आपण पाहतो की अनेकदा अशा गोष्टींमध्ये दिखावा जास्त असतो.
तुमचा हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. इथे कीर्तन या शब्दाचा अर्थ अत्यंत व्यापक आहे. बरं. कीर्तन म्हणजे केवळ वाद्य वाजवून गाणे नव्हे. मग काय आहे कीर्तन? कीर्तन म्हणजे ईश्वराचे मनःपूर्वक गुणगान, जिथे निखळ भक्ती आणि प्रेमाचा प्रवाह वाहत असतो. जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा अनेकदा त्यांच्यात मोठेपणाची किंवा अहंकाराची स्पर्धा असते. हो, ते तर नेहमीच दिसतं. पण खऱ्या कीर्तनात सगळे लोक आपला अहंकार, आपला सामाजिक स्तर बाहेर ठेवून येतात आणि एकाच प्रभूच्या प्रेमात तल्लीन होतात. म्हणजे तिथे एक प्रकारची समानता आणि सामूहिक ऊर्जा निर्माण होते. बरोबर. आणि त्या शुद्ध भक्तीच्या मार्गावर म्हणजे वाटेवर ईश्वर एका भुकेल्या माणसासारखा म्हणजे बराडिया ऐसा लोटे स्वतःला झोकून देतो, धावत सुटतो. हां. त्याला ती भक्ती चाखण्याची इतकी ओढ असते की तो बाकीचे सगळे नियम आणि अटी विसरून जातो. हे रूपक ईश्वराची भक्ताविषयीची अत्यंत तीव्र आणि उत्कट ओढ दर्शवते. हां. आपण नेहमी विचार करतो की आपणच देवाची भुकेले आहोत, पण इथे चित्र पूर्णपणे वेगळं आहे. हे खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. म्हणजे एकीकडे आपण देवाला शोधत जंगले आणि पर्वत पालथे घालत आहोत आणि दुसरीकडे देव खऱ्या भक्तीसाठी आणि निर्मळ अंतःकरणासाठी भुकेल्यासारखा वणवण भटकतोय. हा विरोधाभास थक्क करणारा आहे. होय, अगदी तसंच आहे. पण मग आपण आत्तापर्यंत दया, क्षमा आणि शांती हे 3 गुण पाहिले. मनाची स्वच्छता कशी करायची ते पाहिलं. देवाचं धावून येणं आणि त्याची भूक पाहिली. आता मला हा प्रश्न पडलाय की या सर्व प्रवासाचा शेवट कसा होतो? अच्छा. म्हणजे सर्वसामान्य माणसाने हे सगळं साध्य कसं करायचं? अभंगाची शेवटची ओळ आहे, तुका म्हणे घडे पूजा नामे देव जोडे. ह्याचा अर्थ काय? नामाने पूजा करणे ही या सर्व प्रक्रियेची अंतिम गुरुकिल्ली आहे का? म्हणजे फक्त देवाचं नाव घेतल्याने हे सगळं जुळून येतं का? इथेच संत तुकारामांच्या विचारधारेचं खरं यश दडलेलं आहे. त्यांनी हा मार्ग अत्यंत सोपा आणि सर्वांसाठी खुला करून दिला आहे. अच्छा. तुका म्हणे घडे या ओळीतून ते आपला स्वतःचा अनुभव ठामपणे सांगत आहेत. पूजा नामे देव जोडे म्हणजे ईश्वराशी खऱ्या अर्थाने जोडले जाण्यासाठी कोणत्याही कठीण गुंतागुंतीच्या, शारीरिकदृष्ट्या कष्टप्रद किंवा आर्थिकदृष्ट्या खर्चिक कर्मकांडांची आवश्यकता नाही. म्हणजे काहीही अवघड करण्याची गरज नाही? अजिबात नाही. केवळ नामाने म्हणजे अत्यंत श्रद्धेने आणि प्रेमाने ईश्वराचं स्मरण करण्यानेच ती खरी पूजा घडते. पण इथे गोम आहे. कोणती गोम? नुसतं नाव घ्यायचं नाहीये का? नुसतं यांत्रिकपणे नाव घेणे आणि नामाने पूजा घडणे यात खूप फरक आहे. म्हणजे कसा? समजा तुमच्या मनात दुसऱ्यांबद्दल तीव्र द्वेष आहे. तुम्ही कोणाचं तरी नुकसान करण्याचा विचार करत आहात आणि त्याचवेळी तुमच्या हातात जपमाळ आहे आणि तुम्ही देवाचं नाव घेत आहात. त्या नावाला काही अर्थ उरेल का? अजिबात नाही. ते तर फक्त ओठांवरून आलेले शब्द असतील, अंतःकरणातून नाही. अगदी अचूक. आणि म्हणूनच संत तुकारामांनी अभंगाची सुरुवात दया, क्षमा आणि शांतीने केली आहे. आलं लक्षात. जेव्हा आपलं मन दयेने भरलेलं असतं, क्षमेमुळे रागापासून मुक्त झालेलं असतं आणि शांतीने स्थिरावलेलं असतं, तेव्हाच त्या एकाग्र आणि शुद्ध अवस्थेतून जे नाम बाहेर पडतं, तीच खऱ्या अर्थाने सर्वोच्च पूजा असते. वाह! त्या नामात इतकी ताकद असते की ते थेट आपल्याला त्या वैश्विक शक्तीशी जोडते, म्हणजे देव जोडे. नामस्मरण हे मन एकाग्र करण्याचं आणि पुन्हा पुन्हा त्या आंतरिक शांतीच्या कोऑर्डिनेट्सवर परत येण्याचं एक साधन आहे. हे सगळं ऐकल्यावर मला जाणवतंय की ही खरोखरच एक परिपूर्ण साखळी आहे. म्हणजे आपण कोणत्याही मोठ्या साधनसामुग्रीशिवाय किंवा कुठल्याही विशेष प्रशिक्षणाशिवाय हा मार्ग अवलंबू शकतो. होय, आणि याला वयाची, जातीची, पैशांची किंवा वेळेची कोणतीही अट नाहीये. हे संपूर्णपणे लोकशाहीकरण किंवा म्हणूया डेमोक्रेटायझेशन आहे अध्यात्माचं. अगदी बरोबर. कोणीही कुठेही अगदी ट्रॅफिकमध्ये अडकलेला असताना किंवा ऑफिसमध्ये काम करत असतानाही आपल्या मनात दया आणि क्षमा बाळगून शांतीचा अनुभव घेऊ शकतो आणि ईश्वराशी जोडला जाऊ शकतो. खरंच हा प्रवास विलक्षण होता. आजच्या या सखोल चर्चेत आपण केवळ एका अभंगाचे शब्द नाही पाहिले, तर त्यामागचं संपूर्ण विज्ञान आणि मानसशास्त्र समजून घेतलं. नक्कीच. आपण सुरुवात केली ती दया, क्षमा आणि शांती या आंतरिक जीपीएसच्या शोधापासून. आपण पाहिलं की क्षमा करणे हे दुसऱ्यांसाठी नसून आपल्या स्वतःच्या मनातील रेंट फ्री भाडेकरूंना बाहेर काढण्यासाठी कसं गरजेचं आहे. त्यानंतर आपण तो जुना समज मोडला आणि समजून घेतलं की आपण देवाकडे नाही तर देव स्वतः एका भुकेल्या माणसासारखा
एका खऱ्या भक्तीच्या ओढीने आपल्याकडे धावत येतो. हो. आणि शेवटी या सर्वांचा कळस म्हणजे शुद्ध अंतःकरणाने घेतलेलं नाम, जे आपल्याला थेट त्या परमोच्च तत्वाशी जोडतं. आणि मला वाटतं श्रोत्यांसाठी आजच्या या चर्चेतून मिळणारा सर्वात मोठा धडा हाच आहे की अध्यात्म हे जीवनापासून वेगळं नाहीये. बरोबर. ते कोणत्याही गुंतागुंतीच्या सिद्धांतांवर आधारित नसून आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांशी कसे वागतो, आपल्या भावना कशा हाताळतो, या अत्यंत साध्या मानवी मूल्यांवर आधारित आहे. आजच्या माहितीच्या आणि तळावाच्या युगात, जिथे सगळीकडे स्पर्धा आहे, तिथे संत तुकारामांचा हा संदेश एका गारव्यासारखा आहे. तो आपल्याला आठवण करून देतो की सगळं काही आपल्याच आत दडलेलं आहे. अगदी 100% सहमत आहे मी. आणि याच विचाराने मला आजच्या चर्चेचा शेवट एका प्रश्नाने करावासा वाटतो, जो मूळ अभंगाच्या गाभ्यातूनच आला आहे आणि जो सर्वांना नक्कीच अंतर्मुख करेल. नक्की सांगा. आज आपण पाहतोय की आपण एका अशा जगात राहतोय जे सतत संतापलेलं असतं. इंटरनेटवर, रस्त्यावर, टीव्हीवर सगळीकडे फक्त आरडाओरडा आणि एकमेकांना खाली खेचण्याची स्पर्धा सुरू आहे. दुर्दैवाने हेच चित्र आहे. जर दया, क्षमा आणि शांती असलेल्या ठिकाणी देव स्वतः एखाद्या भुकेल्या माणसासारखा धावत येत असेल, तर आपण आपल्या मनाची अशी अवस्था करून ठेवली आहे का जिथे साधं माणूसही राहायला तयार होणार नाही? मग तिथे देव कायमची वस्ती कसा करेल? खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा. आपण भौतिक प्रगतीच्या मागे धावताना आपला तो आतला पत्ताच कायमचा पुसून तर टाकत नाही होत ना? ह्या एका प्रश्नावर सर्वांनी नक्की विचार करायला हवा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक प्रवासात. तोपर्यंत स्वतःचा आतला पत्ता शोधत रहा.